झालं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता विश्वासागत नाही तू 60 वर्षाची झाली, पण थँक्यू. आणि तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुझं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. आणि ऋत्विक आता इथे नाहीये. ऋत्विककडून, माझ्याकडून आणि केतीकडून हॅपी बर्थडे आणि जय योगेश्वर. आत्या तुला वाढदिवसाच्या प्यारी माँ मम्मा, ओ माँ मेरी माँ. मोठ्या वंश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचे 60 वर्ष पूर्ण होऊन 61व्या वयामध्ये त्या पदार्पण करीत आहेत. आमच्या त्या एक मार्गदर्शक गुरु आहेत. संसारामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. सुखातही त्यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे तेवढीच साथ दिली व दुःखाच्या प्रसंगी पण दिली. जिथे काही चुकलं, तेथे कर्तव्य चुकलं, तेथे त्यांनी रागवले पण, आणि जिथं बरोबर होतं त्याचं कौतुक पण केलं. एकीकडून त्यांचं म्हणजे राग आणि माया ते तेवढीच करतात, दोन्ही बरोबरीनेच करतात. त्या एक आमच्या जीवनातील एक मार्गदर्शक गुरु आहेत. त्यांच्यामुळे आज आमच्या संसारामध्ये व आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत त्यामध्ये त्यांचा बहुतांशी सहभाग आहे. प्रत्येकाच्या कोणत्याही प्रसंगी कार्यक्रम करत असताना त्या सुरुवातीपासून, जसं आपण गणपतीची पूजा करतो सुरुवातीपासून करतो, तसंच त्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी आम्हाला मार्गदर्शन करतात व तशी मदतही करतात. त्याचप्रमाणे त्यांच्या या संसारूपी त्यांच्या वाढदिवसामध्ये त्यांच्या जीवनात उज्ज्वल भविष्य लाभो, त्यांचं आयुष्य निरोगी व सुख समृद्धीचे जावो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार. तिथे आयपॅड वर थोडी पाहणार आहेत. लाल खऱ्या अर्थाने अक्काचा अर्थ आहे सगळ्यांना सामावून घेणारी मोठी बहीण. आणि खऱ्या अर्थाने अक्का म्हणजे आमची मोठी दुसरी आईच झालेली आहे. आणि प्रत्येक वेळेस आमच्या कुटुंबाला, अख्ख्या विठुरकरच्या सांभाळ करणं तिचं परम कर्तव्य तिनं हे केलेलं आहे. आणि सासरकडच्या मंडळीला सांभाळून पुन्हा इकडे देखील माहेरच्या देखील तिला सांभाळणं म्हणजे फार मोठं काम तिने केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस मार्गदर्शन आम्ही तिचं घेतो. ती दिलखुशीने सगळे आम्हाला मार्गदर्शन करते. आणि तिचा आणि भाऊजीचा आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग असतोच. किंतु आम्ही सहभाग म्हणजे त्यांच्या सहभागाशिवाय आमचे कामच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळेच आम्ही भाऊजीला आम्ही पार्टनर संज्ञा दिलेली आहे. खऱ्या अर्थाने ते पार्टनरशिप निभावत आहेत. आणि हे दोघांचं कुटुंब असंच बहरत जावं हीच इच्छा. आणि मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे इंटू 60. उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी. ऐ माँ तेरी सूरत से अलग
ईशान आहे. तुझा बर्थडे कसा चालू आहे? हॅपी बर्थडे. आम्ही अनफॉर्च्युनेटली तिकडे नाही आहेत सेलिब्रेट करायला, पण इकडून विशेस सेंड करतोय. तुमची ट्रिप तुमचा सरप्राईज चांगला चालू आहे का? आय मिस यू. काय करते बर्थडेला? वाढदिवस कशी आहे? रेटिंग गिफ्ट, माझं रेटिंग गिफ्ट काय आहे? बर्थडे गिफ्ट काय आहे? हॅलो आई, 60व्या वाढदिवसाची शुभेच्छा. गणपतीपुळेची ट्रिप काय म्हणते? चला एन्जॉय करा. आम्ही लांबूनच शुभेच्छा देतो. जुलैच्या शेवटी भेटूया. हाय. हॅलो आई, 60व्या वाढदिवसाच्या तुला खूप 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 शुभेच्छा. आज तुझी खूप आठवण येते, पण आपण आज भेटू तर शकत नाहीत, म्हणून या व्हिडिओच्या द्वारे एक छोटीशी तुला आमच्याकडून भेट. तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना, आणि असेच तुझं मार्गदर्शन आणि तुझं प्रेम आम्हाला कायम मिळत राहो. तुझी ट्रिप कशी चालू आहे? लवकरच भेटू. हॅपी बर्थडे. हॅलो आजी, ईशान आहे. ही माझ्याकडून छोटीशी भेट आहे. तुला कशी आवडली? आणि अजून एकदा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Ishan, I'm going to